आता आपण बघूया सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. याच्यामध्ये एफ क्वेश्चन बघणार आहे आपण. एक्स प्लस 8 इक्वल टू 12 दिलेला आहे. सो एक्स इक्वल टू काय येणार 12 मायनस 8. सो इथे जो 8 प्लसमध्ये होता तो इकडे गेल्यानंतर काय होणार तो मायनस. सो 12 मायनस 8 इक्वल टू 4. आता इथे गणित दिलेलं आहे 6x इक्वल टू 36. सो 6x म्हणजे 6 मल्टिप्लाइड बाय एक्स. सो x इक्वल टू 36 डिवाइड बाय 6. तर एक्सची व्हॅल्यू काय येणार 6. त्यानंतर क्वेश्चन आहे 44 मायनस सी इक्वल टू 50. तर मायनस सी इक्वल टू काय येणार 44. आता इथे हा 44 पॉझिटिव्ह होता, इकडे गेल्यावर तो निगेटिव्ह होणार. 50 मायनस 44 इक्वल टू काय येणार इथे 6. मायनस सी इक्वल टू 6. तर सीची व्हॅल्यू काय येणार, हा मायनस इकडे येणार -6. त्यानंतर क्वेश्चन दिलेला आहे 2y प्लस 4 इक्वल टू 4y. सो 4 इथे असाच ठेवायचा आहे. जस्ट लाईक टर्म्स आहे, त्याला एका साईडला आणायचं आहे. 4y मायनस 2y. सो 4y मायनस 2y होणार 2y. 2y इक्वल टू 4 आणि y इक्वल टू हा मल्टिप्लिकेशनमध्ये असलेला 2 तिकडे गेल्यावर काय होणार डिव्हिजनमध्ये जाणार. सो y इक्वल टू काय येणार तुमचं 4 डिवाइड बाय 2 इक्वल टू y इक्वल टू 2. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 3p प्लस 9 इक्वल टू 6p. सो 9 इक्वल टू काय येणार 6p मायनस 3p. हा पॉझिटिव्ह 3p होता, तो इकडे आला तर तो मायनस झाला. 9 इक्वल टू 3p. तर p इक्वल टू 9 डिवाइड बाय 3 होणार, pची व्हॅल्यू येणार